सतेज पाटलांची एकाकी झुंज महापालिका लढाईत यशस्वी ठरणार का? कोल्हापूरच्या राजकारणातली टोकाची ईर्षा, शिगेला पोहोचणारी रणधुमाळी, सहकारी संस्थांचं विस्तीर्ण जाळं आणि यातून धक्कातंत्राचा वापर यामुळे कोल्हापूरच्या निवडणुका ह्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरतात। अर्थात कोल्हापुरात आता महानगरपालिका निवडणुकांचं वारं घुमायला लागले आणि नेहमीप्रमाणे कोल्हापूरच्या लढती या लक्षवेधी ठरू लागल्यात आणि यंदाच्या निवडणुकीचंही केंद्रस्थान ठरणार आहेत माजी पालकमंत्री सतेज पाटील आणि त्यांची एकाकी झुंज। ही झुंज निर्णायक ठरणार का? पाहूयात या खास विश्लेषणामध्ये। सतेज पाटील म्हणजे सोबत कोण असो वा नसो आपल्याला हव्या तशा राजकीय आखण्या करणारा नेता। एकदा जवळ घेतलं की कार्यकर्त्यांना उभारी देणार आणि विरोध केला की काटा काढल्याशिवाय राहणार नाही। भले 10-20 वर्ष जातील पण काटा काढणारच हे त्यांचं वैशिष्ट्य। राज्य पातळीवरील आघाड्यांची चक्र फिरल्यानंतर कालपर्यंत खांद्यावर असलेला त्यांचे मित्र मंत्री हसन मुश्रीफ यांचा हात आता त्यांच्या सोबत नसेल। मुश्रीफांनी तसं स्पष्टच केलंय। अनेक वर्षांची बंटी मुश्रीफ या मित्रांची जोडगोळी यावेळी वेगवेगळी लढणार हे निश्चित आहे। पण सतेज पाटलांना एकाकी झुंज नवी नाही। यासाठीच त्यांनी आपला गट, कार्यकर्ते आणि अजेंडा कायमच वेगळा ठेवलाय। पक्ष काँग्रेस एकच असला तरी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना युत्या आघाड्यांमध्ये कधीच अडकू दिलेलं नाही। आपला आदेश म्हणजे अंतिम अशीच त्यांनी कामाची पद्धत ठेवली। त्यामुळे कार्यकर्तेही त्या एकाच चेहऱ्यावर स्थिर आहेत। सतेज फुल अँड फायनल। या निवडणुकीतही ते इतर नेत्यांना सोबत न घेता मी एकटा, बाकी उमेदवार आणि कार्यकर्ते अशा पद्धतीनं जनतेसमोर जाताना दिसतायत। पण ही त्यांची रणनीती असू शकते। आपण एकटे आहोत, आता जनतेखेरीज आपल्याला कोणी नाही हे नॅरेटिव्ह सेट करण्याचा हा प्रयत्न असू शकतो। पण एकट्यानं सगळ्याला तोंड देणं हाच तर नेतृत्वाचा खरा कस असतो आणि हा कस या निवडणुकीत लागणार हे स्पष्ट आहे। आजच्या घडीला कोल्हापूरमध्ये महायुती म्हणून जिल्ह्यातील पहिल्या फळीतील अनेक नेते एकत्र असतील। कितीही वितुष्ट असलं तरी महाडिक गट आणि मंत्री मुश्रीफ, सावकार विनय कोरे हे महाविकास आणि प्रचाराचा एकच अजेंडा घेऊन काम करतील। पण विरोधात सतेज पाटील अशी ताकद एकवटू शकत नाहीत। कारण जिल्ह्याच्या राजकारणात आजपर्यंत त्यांनी अनेक चेहऱ्यांना संधी दिली, मोठं केलं, पण आज त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढणारा एकही मोठा चेहरा त्यांच्याकडे नाही। हे त्यांच्या यंत्रणेचं अपयश म्हणावं लागेल। तरीही कोल्हापूरकरांनी गेल्या अनेक वर्षांपासून एक समीकरण अनुभवलं आहे, सतेज है तो मुमकिन है। त्यामुळे आज ते एकाकी असले तरी ही खिंड यशस्वी लढवू शकतात। यातच त्यांचा हातखंडा आहे। थोडक्यात कोल्हापूरची लढत ही महायुती विरुद्ध सतेज पाटील, माफ करा, महाविकास आघाडी अशीच होणार आहे। आता या लढाईत कोण कोणावर वरचढ ठरणार हे येत्या काही दिवसात कळेलच। या संपूर्ण घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत। प्रत्येक अपडेट तुमच्यासाठी त्या वेळी घेऊन येऊ। तोपर्यंत पाहत रहा डिजिटल कोल्हापूर आणि आम्हाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।